या इथे कॉर्नरला ना एक आईस्क्रीम वाला असतो, मी ऐकलंय. चांगला आईस्क्रीम मिळतं त्याच्याकडे. चल आपण नवीन घराची पार्टी करूया. आईस्क्रीम खायचं. स्वानंदी काय झालंय? काही नाही. रागवलीस माझ्यावर? नाही, मला माझाच राग आलाय. मी मध्ये बोलायला नको होतं ना. जे झालंय ते होऊन गेलंय. आता उगाच पुन्हा ते उगाळून त्रागा करून घेण्यात काय अर्थ आहे? मी कसला त्रागा केला? सॉरी बाबा, शब्द चुकला माझा. त्रास जे झालं त्याचा त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? आणि तुझ्या परीने जे बेस्ट होतं ते तू ऑलरेडी केलंयस. तुम्हाला खरंच असं वाटतंय ना की मी हातचं काही न राखता जे बेस्ट आहे तेच केलंय? हातचं राखून वागणारी, भेदभाव करणारी मुलगी तू नाहीच. तू एक वेळ स्वतः सहन करशील पण समोरच्याला त्रास नाही होऊ देणार. पण तरीही मला तुला सांगावंसं वाटतं. काय? स्वानंदी, प्रत्येकाची सहनशक्ती वेगवेगळी असते. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धतही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर एखाद्याची रिॲक्ट करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. मग ती आपल्यासारखी नाहीये म्हणून मग तू माणूस चुकीचा नाही होऊ शकत ना. तुम्ही इतकं समजावून का सांगताय? तुम्हाला काही वेगळं सांगायचंय का? मला वेगळं असं काही सांगायचं नाहीये, पण स्वानंदी, जे घडलं त्यात मी असं ऑब्झर्व केलं की आईच्या म्हणण्यावर तुझं काहीतरी म्हणणं होतं. तू उलटून बोलते असं माझं म्हणणं नाहीये, पण तुला काहीतरी वेगळं सांगायचं असतं. तिच्या आणि तुझ्या बोलण्यात, मतांमध्ये तफावत असते. मी फक्त खरी परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करते. तेच तुला सांगायचं की तसं नको करत जाऊस. तुझं वाटणं तिचं वाटणं वेगवेगळं असू शकतं ना. असा आग्रह आपण करू शकत नाही की ते एकसारखंच असलं पाहिजे. तुला वाटणार सत्य, तिला वाटणार सत्य, यामध्ये फरक असू शकतो. हो, सत्य सत्य असतं, त्यात वेगवेगळं असं काय असतं? एक मिनिट स्वानंदी, माझं म्हणणं नीट ऐकून घे. झालं ते झालं, त्याचा त्रास प्रत्येकाला झालाय, पण तो आईला जास्त झालाय. त्यामुळे तिला यातून बाहेर काढणं हे आपल्या दोघांचंही कर्तव्य आहे. त्यामुळे प्लीज खऱ्या खोट्यामध्ये आपण नको अडकूया. तिला आधी यातून बाहेर काढूया. अशी बघू नकोस माझ्याकडे. माझं म्हणणं मी तुला स्पष्टपणे काय ते सांगतो. इथून पुढे आपल्या घरात तेच होईल जे आईला हवं असेल. मग ते खरं एका खोट्यात आपण ते तोडणार नाही आहोत. आईची आज्ञा समजून आपण तिची इच्छा पूर्ण करणार आहोत. हा, हॅलो वची मावशी, हो मी बोलतोय. तो आवाज असं कर बाळू. हो, गुपचूप बोलतोय. काय झालं? हो, आता तुम्ही कशाला गुपचूप बोलताय? मी घराच्या बाहेर आलोय म्हणून हळू बोलतोय. काय झालं मला? हा बोल. काय रे, एक दिवस पण नाही झाला तिकडे जाऊन लगेच फोन पण केलास? हो, तेच तर सांगायला मी फोन केलाय. बाईसाहेबांची नाटकं परत सुरू झाली आहेत. म्हणजे आता फोनवरून कसं सांगणार मी हे तुम्हाला सगळं? पण स्वानंदीताई आणि नील साहेब यांच्यात भांडणं लावायला लागल्यात बाईसाहेब. अरे देवा, काय म्हणायचंय बाईला? तुम्ही नाहीत ना त्यांच्या नाकात व्यसन घालायला, त्यामुळे अगदी सुटल्यासारख्या वागतायत त्या. अरे राजा, पण आता मी काहीच नाही करू शकत. तुमच्याकडे ते दागिने आहेत ना? दागिने काय चाटायचेत का बाळू?
जोपर्यंत चोर आपल्या हाती लागत नाही तोपर्यंत जागण्यांचा काहीच उपयोग नाही. हे बघ, ललिता सारख्या बाईला वटणीवर आणायला ना तिची शेंडी आपल्या हातात असायला. शेंडी ओढली ना की बाईसाहेब ताळ्यावर येतात. बरं मग आता काय करायचं? काय करायचं? तर चोराला गाठावं लागेल आता. चोराला गाठते मी. पण तुम्हाला एकटीलाच जावं लागेल हा. मला नाही येता येणार हो होची मावशी. अरे नको येऊ, जाईन ना मी एकटी. खऱ्याला कसली डर. हो जे करायचं ते लवकर करा. इथं स्वानंदीताईंचं जगणं हराम करून ठेवलंय या बाईनं. नाही तू काळजी करू नको, मी जाते. घेते शोध त्या चोराचा. बर दादा, उकाडा वाढलाय. रोप ओके आहेत ना? तेच उन्हाळ्यामुळे नर्सरी जरा स्लॅक सीझन आहे. वहिनी, आपण ना जरा अंदाज घेऊनच भाजी आणि आमटी बनवू. हो ग, म्हणजे दुपारचं शिल्लक राहिलेलं अन्न आहे ना, मध्ये चहाच्या वेळात गरम करता येते. पण आता हे रात्रीच चांगलं राहणार आहे की नाही कोणास ठाऊक. उन्हाळा आहे ना, त्यात आपण चिंच आणि कोकम वापरतो, त्यामुळे लवकर आंबतात पदार्थ. स्वानंदी, पाणी दे ग जरा. होय देते. काय उखडतंय. तहान होते अगदी. अगं हे कुठलं? फ्रीजचं दे ना. आई, फ्रीज. अरे देवा, माझ्या ना लक्षातच राहत नाही की घरामध्ये फ्रीज नाही. आई, तुम्हाला थोडे दिवस त्रास होईल. हो, आपण सगळा खर्च काढूया आणि मग मागे पुढे घेऊन टाकू फ्रीज. अगं कधी मागे पुढे घेणार? तोपर्यंत या उन्हाळ्यात वर जाईन मी. राहू दे, मी इंद्रनीलच्या कानावर घालूनच टाकते. आई, अरे आई. उकडतं ना रे. हो ना, बस थोडा वेळ फॅन खाली बस. ते पण पाणी जाणार आहे का उकाडा? आता स्वानंदीला म्हटलं पाणी दे, तर माठातलं दिलं ते. माठाच्या पाण्याने ना ताण भागतच नाही रेस. काय फ्रीजचं पाणी प्यायची सवय आहे ना रे. आई, आपण एक फ्रीज घेऊन टाकूया. मी म्हणाले स्वानंदीला, मी इंद्रनीलच्या कानावर घातलं ना, तर मला हव्या त्या गोष्टी ते लगेच घेऊन ये. सगळ्या चादरी सतरंज्या मी बाहेर काढून ठेवल्या. तुमचं आवरून झालं की मग मला सांगा. तोपर्यंत मी नील साहेबांच्या बेडरूम मध्ये. तू माझ्या बॅग आतमध्ये बेडरूम मध्ये नेऊन ठेव आणि माझी गादी तिथेच घाल. पण नील साहेब आणि स्वानंदीताई. बाळू दादा, आई सांगते तसं कर. गुड नाईट. गुड नाईट. आणि काही काळजी करू नकोस. तरी आता ठरवलेलंच नाही, कुठलीही काळजी करायची नाही. सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर टाकून मोकळं व्हायचं. माझ्यावर सगळ्या जबाबदाऱ्या टाक. गुड नाईट निलिमा. स्वानंदी, गुड नाईट. काय झालं? नाही काय नाही. काय चालतंय तुला कळतंय? बघा ना, आता अशा परिस्थितीत जुळवून घ्यायचं की खर्च वाढवायचा, लक्षात कसं येत नाही आईंच्या. त्यांच्या गरजेपुढे कधी काही लक्षात आलंय का त्यांच्या? बहिणी असंच चालू राहिलं ना तर 10 लाख संपायला वेळ नाही लागणार. असं सांगू यांना. माझी काही सांगण्याची किंवा कधी काही विचारण्याची हिंमत कधीच नव्हती. पण एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली. मोठी जाऊ म्हणून नाही, मैत्रीण म्हणून सांगू तुला. सांगा ना. आपल्या आई त्यांच्या मनात जे असतं ते करून घेतात. कुणाचाही कसलाही विचार न करता कुठल्याही टोकाला जातात. तुम्ही असं का बोलताय? त्यांना विरोध करून या घरात कुणीही सुखी राहू शकत नाही. हे फार लवकरच कळलं मला. म्हणूनच माझा अबोलपणा वाढला.
मला सगळं कळतं. मी सगळं बघत असते. म्हणजे स्वानंदी, मला एवढंच म्हणायचं, आईंच्या हट्टाचा परिणाम तुझ्या आणि नील भाऊजींच्या नात्यावर होणार नाही याची काळजी घे. तुम्हा दोघांमध्ये अंतर निर्माण झालं ना तर ते कधीही मिटणार नाही. नाही, हे असं नाही होऊ देणार. मला सहनच नाही होत. आईसाठी मी यांचं मन कधीच नाही दुखवलं. समजून घे नाही. अरे खुशीच दिसतेय. कोणाचं तरी पाडाव केला वाटतं आज. मी कोणाला हरवणार? तो आनंदीला. बाकी सगळे आधीच हरलेले आहेत माझ्या समोर. अच्छा, हसती आहे वाटतं टार्गेटवर. पहिल्यापासूनच. आज एक बाण सोडलाय. बर दुखायला लागली म्हणजे खाली झोपून झोपून. अरे त्या बच्ची मशीनच्या घरी मी आता इथे. आता नाही, आता फक्त 2 दिवस. तू विषय बदलू नको. काय झालं ते सांग. विषय बदलत नाहीये, विषयावरच येते. म्हणजे इंद्रनीलच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये ट्रान्सफर होणार आहेत. त्यासाठी सामानाची यादी तयार करून ठेवते. त्यांनी सांगितलं ना तसं. हे सगळं सामान नवीन आणणार तू? हो, यादी तयार करून ठेवते. सांगितलं ना त्यांनी तसं. आणि तुम्हीच नेहमी म्हणता ना खिचडी गार होऊ दे मग खायची. तसं एक एक वस्तू आणायला सांगते त्याला. ते 10 लाख रुपये माझ्यासाठी आणि माझ्या संसारासाठीच खर्च व्हायला हवे. इंद्रनीलनी स्वानंदीसाठी त्या पैशातनं काहीही आणता कामा नये. तरच इंद्रनील आणि स्वानंदी या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल. हो, विशेष टिप्पणी नाही, काही बोलणार नाही आवडाला. मला असं वाटतंय फक्त स्वानंदीचा विचार करते. वच्छी मावशी पार डोक्यातनं निघून गेल्या तुझ्या. असं करू नकोस बाई. वच्छी मावशी म्हणजे आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे. पश्चिम टांगती तलवार, धार केलेली आणि गंजकी तलवार आहेत त्या. काहीही करू शकणार नाही पश्चिम मावशी. ते दागिने अगोदर आपण टाकून दिलेले आहेत. काय करणार आहेत त्या? काय करतील मला माहिती नाही, पण काहीतरी प्रयत्न नक्की करतील. डोकं फोडून घेऊ दे त्या पश्चिम मावशींना. ते दागिने त्यांच्या हाती कधीच लागणार नाहीयेत. पश्चिम मावशींचा ससेमिरा आपल्यापासून कायमचा नाहीसा झालेला आहे. नको टेन्शन घेऊ. झोपा तरी. करेक्ट ना. कधी येत आहेत बाई ही पोरं. किती चणे खायचं. अरे देवा. कोणतीच आहे बाळूने सांगितलेली. चणे पण संपले.
काय सरदार, अहो आपण चोर आहोत ना, लोकांच्या घरात घुसून चोऱ्या करतो आणि इथे या बाईला बघून भित्रा बागूबाई सारखे लपून बसलोय. छे, बसून बसून झोप यायला लागली हो. मलाही काय कळत नाही, ही बाई का आपल्याला भेटल्याशिवाय काय जाणार नाही असं वाटतं. आणि आपण पण एका बाईला घाबरून इकडे लपून बसलो. चल एक काम करूया, आपणच जाऊन भेटूया तिला. चल. तू इथे काय करतेस? अगं बाई आलात तुम्ही, केव्हाची वाट बघते मी तुमची. टाकू कशाला, ठेवा तो. मी काही नाही करणार, तुम्हाला काही नाही करणार. बच्च्या त्या ठेव 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 ए, तुला काय वाटलं? तुला घाबरून आम्ही चाकू काढलाय? मला कशाला घाबरल रे तुम्ही? मी आपली साधी सुधी बाई. मला एक असं छोट काम होतं. बाई, आम्ही काय छोटी कामं करत नाही. नकाच करू, मोठी कामं करा रे बाळांनो. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. मला फक्त एक ना अशी छोटीशी माहिती विचारायची होती. त्या दिवशी तुम्ही जहागीरदारांकडे आलात बघा, हा, आणि ते दागिने फेकले त्यांच्या तोंडावर. ती जरा माहिती मला मिळाली तर बरं होईल. जहागीरदार एक नंबरची भिकारडी, बंगल्यात राहणारे भिकारी. नाहीतर काय, अहो खोटे दागिने चोरायला खोटे चोर मागवले होते आणि पोचलो आम्ही. ते दागिने आमच्याच गळ्यात मारले. आणि ती बाई तिथं महाहरामखोर, खोटे दागिने भरून ठेवले होते पिशवीत. पण सरदार, ती लाडू फार छान बनवते. काय साधू तूप असले होते लाडू. स्वतःच्या हाताने दिले तिने? नाही नाही, आम्ही खाल्ले, दोन्ही खाल्ले. दागिने स्वतःच्या हाताने दिले? त्या दिवशी मला तर वाटलं लॉटरीच लागली. सरबत काय पाजलं, दागिने तर काय दिले, खोटे दागिने पिशवीत भरून दिले आम्हाला. गेलो त्या दिवशी जहागीरदारच्या तोंडावर फेकून मारले. आमच्या या सरदारचा पुरा एकदम रिसर्च फुकट गेला नाही का सरदार. आणि त्यात ती डॅम्बिस बाई बोलते, मार माझ्या नवऱ्याला, मार मार, चोरी खरी वाटली पाहिजे, मार. अरे देवा, चोरांपेक्षा शिरजोर निघाली दोघं. पण मी तुमच्यावर ताणे. आता बघाच मी काय करते ते. ते दागिने तुम्ही चोरले? हो नाही बच्चे, अहो असे कसे चोरू आम्ही? ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना चोरी केली तर केली चोरी असं समजा, पण प्लीज आता कुणाला काही सांगू नका. हे दागिने आम्ही विकले असं वाटलं होतं ना तुम्हाला, म्हणून दाखवायला लागले. कळलं, जात नाही, मी एकटीने जाणार, तुम्हीच चला माझ्या बरोबर. नाही तुम्ही दागिने ठेवलेच नाहीत असं म्हणालाही तुम्ही कमी नाही करणार. दागिने हलके वाटतंय ते. म्हणजे मागे मी चौकशी करायला गेले होते दुकानदाराकडे, हलके का वाटतात म्हणून. आता जुन्या सगळ्या गोष्टी उकळून काढणार का तुम्ही? ठेवा पटकन. ही बाई तिथं महाहरामखोर. त्या दिवशी मला तर वाटलं लॉटरीच लागली. सरबत काय पाजलं, दागिने तर काय दिले, खोटे दागिने पिशवीत भरून दिले आम्हाला. आधी तिचे दागिने चोरलेस, मग ते विकलेस, मग खोटे दागिने बनवलेस, मग माझ्या मदतीने तिच्या कपाटात ठेवलेस. काय ग हे, काय ग फसवणूक ही? साध्या सरळ माणसाला असं फसवू नये ग. तुला देव त्याची शिक्षा देणार. तुझ्या कर्माची फळं तुला भोगायला लावणार तो बघ. नाही नाही, हे काय बोलून बसले मी. बाबा मला देवा, मला माफ कर.
असं काही नको नको ललिताला शिक्षा नको देऊस बाबा, कारण तिला शिक्षा मिळाली तर माझ्या नील आणि स्वानंदीला त्रास होईल ना रे. नको नको. कसं आहे ना, शेवटी ती नील आणि निरंजनची आई आहे. तिची पुण्य तिच्या खात्यावर जमा राहू दे. माफ कर बाबा, माफ कर. चुकले मी, चुकले.